बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 15. श्रीपती गोठ्यात गेला. लक्ष्मी उठली, शेजारच्या पडकात गेली. तिथं पारीनं आंब्याच्या झाडाला 4 दिवसांपूर्वी व्यालेल्या गाईला आणि वासराला बांधलं होतं. लक्ष्मीनं वासराला घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडू लागली. जनावराबरोबर ती पण मुकी झाली होती. पण मुक्या जनावरालाही भावभावना असतातच की, फक्त त्यांना बोलता येत नाही इतकंच. लक्ष्मीची ही अवस्था तशीच झाली होती. बिचारीचं डोळं रडून रडून सुजलं होतं. तवर पारीनं लक्षे, ए लक्षे, कुठं आहेस ग म्हणून हाक मारली. तशी लक्ष्मी आंब्याखालनं बाजूला आली. पारीनं तर बघितलं आणि म्हटली, लक्षे तिथं ग काय करत होतीस? ते म्या गाईला गवत घालाय गेलतो. लक्ष्मी रडवेल्या आवाजात म्हटली, आणि हे ग काय रडतीस का? नाही नाही रडत म्या. रडून रडून मुटक्यागत डोळे केल्यास आणि वर मलाच नाही म्हणत्यास वय ग. असं म्हणून पारीनं तिचा खसकन दंड धरला. म्हटली, बोल रडाय काय झालंय? तुझा बाच काहीतरी पचाकला असणार आहे. त्याच्या तोंडात काय राहील काय कवा? वय ना मग. पारीनं प्रश्नांचा भडीमार केला. लक्ष्मी निशब्द झाली होती. यावर पारीनं तोंडाचा पट्टा सोडला. सारे गुण बाच उचलल्यात पुरीनं. काय बिचारला की मूग गिळून गप्प बसायचं. दोघांचा बी ह्यो धडा पाठच आहे म्हणा खरं. असं तोंडाला येईल ते पारी बरळत होती. पारीचं तोंड ऐकून श्रीपती बाहेर आला. अगं ये पारे, उन्हातानाचं काय झालंय बोंबलाय तुला? असं म्हणत त्यानं लक्ष्मीला हाताला धरली आणि घरात आणली. लक्षे, अगं नुसतं पाहुणं बघा येणार म्हटल्यावर एवढं डोळं सुजपर्यंत रडलीच, आणि मग लगीन झाल्यावर कसं होणार पुरी? तापलेल्या पाण्याला जाळ घालावा आणि उकळी फुटावी अशीच काहीशी अवस्था श्रीपतीच्या बोलण्यानं लक्ष्मीची झाली. तवर पारी घरात आली. लक्ष्मी मुसमुसतच होते. अजून काय राडा घरात व्हाया नको म्हणून लक्ष्मी उठून मागच्या दाराला गेली. रांजणातलं पाणी काढलं आणि तोंड हात पाय धुवून घरात आली. पारी भाकरीला बसली होती. तिनं लक्ष्मीकडे पाहिलं आणि म्हटली, रडून बिडून झालं असेल तर बाला बोलवा आणि पोटाला गिळा. ऊन भाकर, म्हणजे अजून जरा दोघांनी ताण येईल माझ्या विरुद्ध कट कारस्थानं करायला. आहे असं का म्हणतेस? आपण सारीच बसू जेवाया तुझ्या भाकरी झाल्यावर. नग नग, तुम्हा बाप लेकासनी म्या सोबतू या होई. तुमचं तुम्ही जेवून घ्या, मला उद्याची तयारी करायची आहे. म्या जेवण मागणं. पारी कुठल्या तयारीविषयी बोलत होती हे लक्ष्मीला चांगलंच ठाऊक होतं. बिचारीच्या जखमेवर पारीच्या बोलण्यानं मीठ चोळल्यागत झालं होतं. पारीनं तिचं नवं हिरवगार लुगडं लोखंडाच्या पेटीतनं वर काढून ठेवलं. चहा पाणी पोह्याची तयारी केली. दिवसभर पारी त्याच नादात होती. पुरीचं लगीन करायचं या विचारानं ती आनंदात होती. खरं तर पुरीचं लगीन म्हणजे आईबाला आनंदाचा क्षण असतो. पण लक्ष्मी मात्र लग्नाच्या विचारानं नाराज होती. तिच्या मनाच्या विश्वात कुणीतरी न्यारच आधीच बसलं होतं. रात्रीला रातभर लक्ष्मीची पापणी लावली नाही. देवा, आजची रात्र उजाडूच नाही अशी मनोमन प्रार्थना लक्ष्मी करत होती. पण विश्वचक्र कधी कुणासाठी थांबत नसतं. कोंबडा आरवलंच आणि पहाट झाली. लक्ष्मीला बघायला येणार म्हटल्यावर पारीच्या घरात शेजाऱ्या पाजाऱ्यांचा राबता सुरू झाला. अखेर 12च्या टिपणाला लक्ष्मीला पाहुणं बघायला. शेजारच्या बकुळीने लक्ष्मीला हिरवागार नऊवार लुगडं नेसवलं.
त्या लुगड्यात लक्ष्मीचा गव्हाळ रंग उजळला होता. लक्ष्मी नाकी डोळी छान होती, फक्त तिच्याकडे गोरा रंग नव्हता. ज्या रंगावर सारी दुनिया भालते त्या रंगासाठी लोक कधी कधी गुलाम बनतात, पण साऱ्याच गोऱ्या रंगाची माणसं वाईट नसतात. दुनियेतल्या काही माणसांना त्यांच्या गोऱ्या रंगाचा माज असतो. त्याच रंगाच्या जोरावर लोक बऱ्याचदा जगही जिंकतात. पण असं करण्याच्या नादात स्वतःच्या सर्वस्वाला त्यांनी कधीच गहाण ठेवलेलं असतं. आणि स्वतःला गहाण ठेवून जगणं हे काही माणसाचं लक्षण नसतं. कालांतरानं हीच गोरी माणसं स्वतःचा खरा रंग दाखवायला सुरुवात करतात आणि मग त्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या माणसावर पश्चाताप करण्याची वेळ येते. पण तोवर खूप काळ सरलेला असतो. लक्ष्मी रंगानं सावळी असली तरी तिचं मन मात्र गोरपान होतं. तिच्या मनात सतत चांगल्या विचारांची ज्योत तेवत असायची. लक्ष्मीच्या चांगल्या स्वभावानं गल्लीतल्या लहान थोरांना तिची भुरळ पडायची. चेहऱ्यासारखं सर्वांचं मनही दिसलं असतं तर किती बरं झालं असतं. कित्येकांच्या आयुष्याची वाताहतच झाली नसती. आलेल्या पाहुण्यांनी अन गल्लीतल्या लोकांनी श्रीपतीचं घर फुलवून गेलं. लक्ष्मी सोडून साऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. काहींना चांगलं चुंगलं खायला मिळणार होतं, तर काहींना तेवढाच वेगळा प्रसंग म्हणून आनंद झाला होता. पाहुणं म्हणून आलेल्या बाया पारीच्या मजघरात बसल्या होत्या. त्या लक्ष्मीला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळत होत्या. लक्ष्मीला सुया टोचाव्यात तशा बायकांच्या नजरा टोचत होत्या. तिची अवस्था पिंजऱ्यातल्या जनावरासारखी झाली होती. त्यातली एक बाई लक्ष्मीला म्हटली, अगं पोरी, जरा पदूर अजून पुढे घे की. आमच्या गावात पदराच्या आडनं बाईचा केस दिसून चालत नाही. तसा लक्ष्मीनं पदर पुढं वाढला. तर दुसरी म्हटली, कुक्कू जरा मोठं लावायचं, आणि ते बी कपाळाच्या बरोबर मधी, भुवयाच्या मध्ये नाही काय. जी, लक्ष्मी म्हणाली. एका तर बाईनं लक्ष्मीचं मुंडकं धरून गर्रकन स्वतःकडे वळवलं आणि म्हटली, अरे देवा, हिच्या कपाळावर तर गोन्नच नाही की, आणि बिन गोन्याची कुठं सवासी नसत्या बाई. पारीनं ते ऐकलं आणि म्हटली, अक्का, काढायचं आहे पुरीचं गोन्न, पर या वर्षात गोन्न काढणाऱ्या बायाच आलेल्या नाहीत. ती अजून लक्ष्मीला बाहेर पोराला दाखवायची आहे. तवरच पोराची आई ताडकन उठून उभा राहिली आणि पारला म्हटली, अव पाहुणी बाय, ते काय मला ठावं नाही, पण गोंदा नसल्या पोरीबरोबर म्या काय माझ्या पोराचं लगीन ठरवायची नाही. अव अक्का, खाली बसा, खाली बसा, असं डोक्यात राग घालतात वई. म्या तुम्हाला सबूत देती का लग्नाच्या आधी लक्ष्मीचं गोंदान काढून घेईन म्हणून. पारी म्हटली. तशी पोराची आई पुटपुटत खाली बसली. लक्ष्मीला हे सारं असह्य झालं होतं, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. श्रीपती आत आला. बायपय माणूस आत आल्यावर बसल्या साऱ्या जणींनी डोईवरचं पदर सावरलं. लक्ष्मी, चल बाळे बाहेर, श्रीपती म्हणाला. श्रीपती नेहमी लक्षे म्हणून बोलवायचा. आज लक्ष्मी म्हटल्यावर तिला ती हाक बापाची वाटली नाही. तिनं अनोळख्या नजरेनं नुसतं श्रीपतीकडे बघितलं. श्रीपतीला पुरीच्या नजरेचा अर्थ जिव्हारी लागला. लक्ष्मी आज पहिल्यांदाच नऊवारी लुगडं नेसली होती. तिचं पाय निर्यात अडखळत होतं. बकुळीनं लक्ष्मीला बाहेर आणलं. साऱ्यांच्या नजरा लक्ष्मीवर खिळल्या. पाहुण्याने तिला तिच्या नावागावासकट भाजी आमटी करण्यापत्तूर सारं प्रश्न विचारलं. लक्ष्मी अडखळत अडखळत साऱ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. पोरीला चालताना न बोलताना काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. एक जण कुजबुजला, व्हायलं का, मला बी तसंच वाटतंय बघ. दुसरा हळूच आवाजात म्हटला, खरं तर लक्ष्मी एवढ्या माणसांपुढं पहिल्यांदाच बोलत होती. घाबरून तिचे उच्चार अस्पष्ट येत होते. तान्या, नीट बघ, पुन्हा शंका न ग, ही नाही तर दुसरी पुरींची काय कमी, ढीग आहे त्या. उगा लंगडी आणि बोबडी पोरगी पदरात पडाय न गे. नवऱ्या पोराचा बा म्हटला. आबा, तुम्ही म्हणशीला तसं. तान्या बाच्या कानात कुजबुजला. तान्या म्हणजे लक्ष्मीला बघायला आलेला नवरा मुलगा.
तो मुंबईला फाउंड्रीत कामाला होता. तान्यानं 5वीतनं शाळा सोडली होती. लक्ष्मीपेक्षा तो चांगला 10-15 वर्षांनं थोराड होता. पण पूर्वीच्या काळी लग्न ठरवताना वय हा घटक फार महत्त्वाचा मानला जात नव्हता. लक्ष्मीवर प्रश्नांचा भडीमार करून झाल्यावर तिला नीट चालता येते का नाही याची परीक्षा घेण्यात आली. तिला साऱ्या माणसांसमोर चालून दाखवायला लावलं. पोरगी जरा पायात दबकत्याच पाहुणं, पोराचा चुलता म्हटला. नाही जे, अहो आज पहिलीच येळ आहे तिची लुगडं नेसायची म्हणून वाटतंय तसं, श्रीपती म्हणाला. पुरीच्या सगळ्या परीक्षा झाल्या पण पोराला लक्ष्मीसमोर कुणीच चकार शब्द विचारला नाही. लक्ष्मीला समोरच्या माणसातला बघायला आलेला नेमका कोण पोरगा आहे हे शेवटपर्यंत कळलं नाही. का त्याचा आवाजही तिच्या कानावर पडला नाही. कारण लक्ष्मीनं साऱ्या प्रश्नांची उत्तरं खाली मान घालूनच दिली होती. आणि लक्ष्मी आत गेल्यावर शेजारच्या निवृत्तीनं नवऱ्या मुलाला प्रश्न विचारला होता. चहा पोहे झालं. माणसं वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत बसली. बायकांनी पण चहा पोहे खाल्लं आणि पोराच्या चुलतीनं तोंड सोडलं. आमचा तान्या लई गुणाचा आहे आणि पोरीपेक्षा रंगानं उजवा बी आहे. मुंबईला नोकरीला आहे. तेव्हा हे लगीन ठरलं तर पोराला तोळाभर घालून पिवळा करायला लागेल आणि पोरीला 5 तोळं घालून 50,000 हुंडा बी द्यायला लागेल. या साऱ्या तोंडाच्या गोष्टी असल्यागत पोराची चुलती बोलत होती. जणू तिला तान्याच्या घरच्याने शिकवूनच आणलं होतं. पोरापुरीची कापडं मानपान भांडी कुंडी सारं बेजबार झालं पाहिजे पाहुणी बाय, पारला उद्देशून ती सारं बोलत होती. बरोबर आहे पुतळीचं, पोराची आई बोलली. पोरगी मुंबईला राहायची म्हटल्यावर सारं करा ना ग. अहो अक्का, अजून आमच्या माणसाने तुमचं घरदार बघाय नाही. त्यासनी पास पडल्यावर ठरवू की सारं. अजून पोराला पोरगी पोरगीला पोर पसंत आहे का नाही हे बी ठावं नाही. तवरच आपण बाकीचं ठरवून काय उपयोग, पारू म्हटली. अहो पाहुणी बाय, पोरापुरीची कसली आली पसंती. आपण आई बा काय त्यांचं वाईट करणार आहे वई. आणि पोरासनी काय करतं या. त्यांच्यापेक्षा आपण 4 पावसाळ्या जादा बघितल्यात आणि माझं पोर तुमच्या पोरीपेक्षा उजवा आहे. कंच्याच बाबतीत तुमची आमची बरोबरी होऊ शकत नाही. पण म्याच माझ्या मनाला समजूत घातली या. असू दे तिकडं. लई चाचपलं की गाळच हाताला लागतो या. त्यापेक्षा हे बरं म्हणून होय म्हणायचं. आणि आमचं काय पसंत पडायचा विषयच येत नाही. कोणी बी डोळे झाकून पोरला आणि घरादारला पसंत करेल, पोराची आई ठेचात म्हणाली. पारू तशी तोंडगळ होती पण पोराच्या आईपुढं तिचं ठिगळ पोचत नव्हतं. सारी जायला निघाली. बकुळनं प्रत्येक पाहुणीला हळदी कुंकू लावलं. बापय माणसं रस्त्याला लागली. चांगली 10-15 बाया बापय लक्ष्मीला बघाय आलेली. गल्लीला माणसांचा महापूर आल्यागत वाटत होता. गल्लीतल्या बायका एका दुसऱ्या माणसाकडे बघून ह्योच नवरा पोरगा असेल असा अंदाज बांधत होत्या. पण लक्ष्मीच्या वयाला शोभेल असं एक बी पोर त्यांना त्यात दिसलं नाही. म्हणून कुणालाच अचूक अंदाज बांधता आला नाही. श्रीपती पाहुण्यासनी घालवत कोपऱ्यापर्यंत गेला. तेल्याच्या वयस्कर अण्णानं श्रीपतीला हटकला. अरे काय शिरपा, लई गडबडीत आहेस. काय नाही अण्णा, पुरीला पाहुणं बघायला तर. कंच्या गावचं म्हणायचं. श्रीपतीनं अण्णाच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं. कारण तेल्याचा अण्णा लग्न मोडण्यासाठी प्रसिद्ध होता. काही लोकांना दुसऱ्याचं वाईट झालं की खूप आनंद होत असतो. त्याच चालीचा अण्णा होता. श्रीपती लगबगीनं घरला आला. लक्ष्मीला साडी काढून कवा एकदा परकर पोलकं घालतोय असं झालं होतं. बकुळी अजून पारूजवळच बसली होती. दादा, पाहुण्याने काय निरोप दिला काय, बकुळीनं विचारलं. सांच्याला मध्यस्थांजवळ सांगतो म्हटल्यात वहिनी. बरं बरं, त्यासनी लक्ष्मी पसंत हाय असं त्यांच्या बोलण्यावरनं वाटतंय. होय, मला बी तसंच वाटतंय, पारी म्हटली. पर पारू, सासू म्हणणारी नुसती लवंगी मिरचीच हाय बाई, बकुळी म्हणाली.
वय अगं पर आपली पोर तिच्याजवळ थोडीच राहणार आहे. ती तर तिच्या दाल्यावर मुंबईला जाईल. मग कशाला विचार करायचा तिचा. श्रीपती काहीच बोलला नाही. त्याला बी पाहुणं बरं वाटलं नाही. पर पोर शहरात राहणार. नवरा पोरगा बी आईबापेक्षा शांत आहे. त्यो लक्ष्मीला चांगलं सांभाळील असं त्याला वाटत होतं. या साऱ्या प्रकारामुळे लक्ष्मी दातखिळी बसल्यागत गप्प होती. तिला आई बा दोघांचा बी प्रचंड राग आला होता. लक्ष्मी अजून वयात पण आली नव्हती तवरच तिच्या लग्नाचा घाट साऱ्याने मिळून घातला होता. बघता बघता ती निसान झाली. मध्यस्थी आला. त्यानं पोराला आणि त्याच्या घरच्यांना लक्ष्मी पसंत असल्याचं सांगितलं. पारूला आणि श्रीपतीला आनंद झाला. तुम्हाला केदारवाडला पुराचं घरदार बघाय बोलावलंय असं मध्यस्थानं निरोप दिला. श्रीपती मध्यस्थाला म्हणाला, अहो बाळाप्पा, आता 4 रोज काय सवड नाही मला. मी उद्या माझ्या बहिणीकडे बिराडासंग निघालूया. तेव्हा पुढच्या बेस्तरवारी येतो म्हणून पाहुण्यासनी निरोप द्या. ठीक आहे म्हणत बाळप्पा उठला. पारनं श्रीपतीचं बोलणं ऐकलं. मध्यस्थी जाण्याची ती वाटच बघत बसली होती. लगोलग ती बाहेर आली आणि म्हणाली, मी आणि माझी पोर यायची नाही. तुमचं तुम्ही जावा. इथं पुरीच्या लग्नांकी ती बहीण आणि बहिणीचं पोरगं लय महत्वाचं वाटतंय तुम्हासनी. ए बाई, जरा तोंड बंद कर. तू ये नाहीतर नको येऊस. मी आणि लक्ष्मी तर जाणारच आहे. लक्ष्मीनं ते ऐकलं आणि मनातनं आनंदली. पण तिचा आनंद चिखलात काटा रोतावा तसा मनाच्या गाभाऱ्यात खोल वरतून बसला होता. तिच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद जाणवत नव्हता आणि मुकं तिचं मन कोणच वाचू शकत नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.